पुढची बातमी फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणावरून महाराष्ट्रामध्ये सध्या जोरदार राजकारण तापलंय। याच प्रकरणी एसआयटी चौकशी आणि सुसाईड नोटवरून अंधारेंनी सरकारला धारेवर धरलंय। त्यांनी थेट फलटण पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला। यावेळी अंधारेंनी पोलीस प्रशासनासह सरकारवर देखील हल्लाबोल केला। फलटणमध्ये नेमकं काय घडलं पाहूया। आपल्याला पण वाटतंय ना की चौकशी झाली पाहिजे, वाटत असेल की त्यांना आपल्यालाही वाटतंय की चौकशी झाली पाहिजे, आपल्यालाही वाटतंय की मदत न्याय झाला पाहिजे। तर या हे पोलीस स्टेशन आमचं ऐकतं, तुमचं ऐकतं तर बघा, आमच्या लेकराच्यासाठी न्याय देण्यासाठी आमच्या सोबत या। फलटण मधल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येवरून आक्रमक भूमिका घेतलेल्या सुषमा अंधारेंनी आज फलटण गाठलं आणि थेट पोलीस स्टेशनवरच मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं। आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या एसआयटी वरून अंधारेंनी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या। अंशुमन धुमाचे सीडीआर चेक झाले पाहिजे, पहिली गोष्ट। अंशुमन धुमाने कुणाकुणाला फोन केले, अंशुमन धुमाचा कुणाकुणाशी संवाद झाला त्याचे सीडीआर काढा, पहिली गोष्ट। दुसरं काय आहे, डीवायएसपी राहुल धस ज्याचा उल्लेख आहे। डीवायएसपी राहुल धस हे वारंवार ज्या पद्धतीने तपासात अडथळे आणत होते त्याच्या अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत। राहुल धसचे सीडीआर चेक करा, कोण राजकीय नेता आहे, कोण खासदार आहे, चेक करा। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना धारेवर धरलं। प्रकाश महाजन यांनीही अंधारेंची री ओढत गोरेंवर हल्लाबोल केला। साधू पुरुष आला आणि तो म्हणाला, या बाईला नुसतं असं करू नका, दगडांनी ठेचून ठेचून मारा। काय करा, या बाईला दगडाने ठेचून ठेचून मारा, पण एक पहिला दगड त्यानं उचला जो स्वतः चारित्र्यवान आहे, जो स्वतः शीलवान आहे। जयकुमार गोरेचं लोकांनी काय काय नाही दाखवलं। ज्या महिलेला ह्यांनी 1 कोटी रुपये देताना ट्रॅप केलं, ईडीने विचारलं की 1 कोटी रुपये कुठून आले ते, ती बिचारी महिला ट्रॅप झाली। यांच्या दृष्टीनं स्त्री जर एक फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे उद्गार येणारच ना। अडचण कशी झाली हे कुणीही मूळ भाजपचे नाही आहे, त्याच्यामुळे बाहेरून आले त्यांच्यावर ते त्यांचे रोग घेऊनच आलेले। असं कसा एक कॅबिनेट मंत्री बोलू शकतो? मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनीही चाकणकरांवर तोफ डागली। यामध्ये पोलीस प्रशासन पूर्णपणे सहभागी असल्यामुळे हा तपास इथून हलवावा आणि एक स्वतंत्र समिती स्थापन करून त्यांच्याकडे हा तपास सुपूर्द करावा आणि तरच माझ्या बहिणीला न्याय मिळेल अशी माझं मत आहे। या प्रकरणी सुरुवातीपासूनच विरोधकांच्या रडारवर आहेत माजी खासदार रणजित सिंग निंबाळकर। यामध्ये आकाचा आका म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीस आहे आणि ते प्रकरण दाबत आहे, हा आमचा थेट आरोप आहे। आणि जर ते दाबत नसतील तर त्यांनी ताबडतोबीनं या दोन्ही काँग्रेसच्या मागण्या पूर्ण कराव्यात। विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी निंबाळकरांनीही सभेची तयारी केली। दुसरीकडे बीडमध्ये जाऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपर्यंत हे प्रकरण नेणार असल्याचं सांगितलं। ते अमित भाई शहांच्याही कानावर हे सगळ्या वास्तव घालतील, कागदपत्र त्यांनाही दाखवतील। ही महाराष्ट्राची लेख आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेखीला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय आम्हाला करावं लागेल, राजकारण बाजूला ठेवून आम्ही माणुसकीच्या नात्याने, नैतिकतेने, ताकदीने या कुटुंबाबरोबर। डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी फलटणमधले 2 PSI गजाआड आहेत। त्यांच्या चौकशीतून अजून अनेक गोष्टी बाहेर यायच्या, पण त्यावरचं राजकारण मात्र दिवसेंदिवस वाढत चाललंय। त्यामुळे आता राजकीय धुमश्चक्रीत सत्य दडपता कामा नये हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।